विद्यार्थ्यांनो, आपण ट्रायंगल्समध्ये एक्झरसाइज 3.4मध्ये 6पर्यंतच्या एक्झाम्पलवर आलेलो होतो. एक्झाम्पल 7th शिकवायच्या आधी जरा एक थेरम मला तुम्हाला सांगायचं आहे. या थेरमचं नाव आहे एक्सटेरियर अँगल थेरम. थेरमचं नाव आहे एक्सटेरियर अँगल थेरम ऑफ ट्रायंगल. ट्रायंगलचं एक्सटेरियर अँगल थेरम. तर हा समजा ट्रायंगल ABC आहे आणि हा ACD जो आहे हा त्या ट्रायंगल ABCचा एक्सटेरियर अँगल आहे. तर एक रिमोट इंटेरियर अँगल्स थेरम शिकवलं होतं मी तुम्हाला या चॅप्टरमध्ये, की एक्सटेरियर अँगल जो आहे त्याचे हा एक्सटेरियर अँगल आहे ACD, हा C या वर्टेक्सवर आहे. तर हे अँगल A आणि अँगल B हे दोन जे आहेत हे या अँगलचे रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत. हा एक्सटेरियर अँगल आहे, हे दोन A आणि B याचे रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत. तर याची या एक्सटेरियर अँगलचं मेजर या रिमोट इंटेरियर अँगल्सच्या सम एवढं असते. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं हे आहे रिमोट इंटेरियर अँगल्स थेरम. आणि एक्सटेरियर अँगल थेरम आपल्याला सांगते की ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल जो असतो हा त्याच्या दोन्ही रिमोट इंटेरियर अँगल्सपेक्षा मोठा असतो. म्हणजे हा ACD जो आहे हा एक्सटेरियर अँगल आहे, तर हा अँगल Aपेक्षा म्हणजे BACपेक्षा आणि अँगल Bपेक्षा म्हणजे ABCपेक्षा हा या दोन्ही रिमोट इंटेरियर अँगलपेक्षा हा मोठा असतो, कारण हा या दोघांच्या सम एवढा असतो. म्हणजेच एक्सटेरियर अँगल थेरम आपल्याला सांगते की एक्सटेरियर अँगल जो आहे ट्रायंगलचा तो दोन्ही रिमोट इंटेरियर अँगलपेक्षा मोठा असतो. अँड एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज ग्रेटर दॅन बोथ ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. म्हणजे ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल हा त्याच्या दोन्ही रिमोट इंटेरियर अँगल्सपेक्षा मोठा असतो. तर हा समजा मी हा ट्रायंगल घेतला आणि हा ABC आहे, इकडे मी D घेतला, तर हा ABD जो आहे हा एक्सटेरियर अँगल झाला. मग हा एक म्हणजे BAC आणि दोन म्हणजे ACB हे झाले दोन या एक्सटेरियर अँगलचे रिमोट इंटेरियर अँगल्स. तर हा एक्सटेरियर अँगल एकपेक्षा म्हणजे BACपेक्षा आणि दोनपेक्षा म्हणजे ACBपेक्षा या दोन्ही अँगल्सपेक्षा हा मोठा असेल. म्हणजे हा एक्सटेरियर अँगल हा त्या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल हा त्या एक्सटेरियर अँगलच्या दोन्ही रिमोट इंटेरियर अँगल्सपेक्षा मोठा असतो. जर मी या एक्सटेरियर अँगल इकडे Aवर घेतला, असा ABC आहे समजा, तर इकडे मी D घेतला, तर CAD एक्सटेरियर अँगल झाला. मग याचे रिमोट इंटेरियर अँगल्स झाले B आणि C, म्हणजे याच्यापासून दूर असलेले इंटेरियर अँगल्स म्हणजे रिमोट इंटेरियर अँगल्स. तर हा मग जो आहे CAD हा या B अँगलपेक्षा आणि या C अँगलपेक्षा या दोघांपेक्षा हा अँगल मोठा असेल. म्हणजे एक्सटेरियर अँगल दोन्ही रिमोट इंटेरियर अँगल्सपेक्षा मोठा असतो. हे थेरम मी मुद्दाम सांगितलं कारण प्रॉब्लेम सेट 3.4मध्ये जो मी नेक्स्ट क्वेश्चन आता तुमचा घेतो आहे 7th. इन फिगर इफ सेक PR इज कॉन्ग्रुएंट टू सेक PQ. हा ट्रायंगल जो आहे PQR याच्यामध्ये PR आणि PQ ह्या कॉन्ग्रुएंट आहेत. तर शो दॅट दाखवा की सेक PS म्हणजे PSची लांबी ही या PQपेक्षा ग्रेटर आहे. म्हणजे PSला PQपेक्षा ग्रेटर तुम्हाला दाखवायचं आहे. म्हणजे PQRमध्ये PR आणि PQ कॉन्ग्रुएंट दिले आहेत आणि PS सेगमेंटची लांबी ही PQ सेगमेंटच्या लांबीपेक्षा मोठी दाखवायची आहे. दोन स्टेपमध्ये याचं प्रूफ येते आहे. हे मी गिव्हन लिहिलं. इन फिगर सेक PR इज कॉन्ग्रुएंट टू सेक PQ. फिगरमध्ये PR सेगमेंट आणि PQ सेगमेंट कॉन्ग्रुएंट आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे PS सेगमेंट जो आहे हा PS सेगमेंट जो आहे हा आपल्याला या PQ सेगमेंटपेक्षा मोठा दाखवायचा आहे. आता मी घेतो आहे इथे प्रूफमध्ये पहिली स्टेप. इन ट्रायंगल हा PQR घेणार आहे मी पहिले. इन ट्रायंगल PQR सेक PR इज कॉन्ग्रुएंट टू सेक PQ. तर सेक म्हणजे साईड समजा आहे. ट्रायंगल PQRमध्ये PR साईड ही PQ साईडपेक्षा मोठी आहे हे गिवन आहे आपल्याला. सॉरी, ट्रायंगल PQRमध्ये PR साईड आणि PQ साईड कॉन्ग्रुएंट आहे आपल्याला दिलेलं आहे. तर मग मी आता आयसोसेलेस ट्रायंगल थेरम लावतो. जर ट्रायंगलच्या दोन साईड कॉन्ग्रुएंट असतील
तर या कॉन्ग्रुएंट साईडच्या अपोजिट अँगल्ससुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. तर पी आरचा अपोजिट क्यू अँगल आणि पी क्यूचा अपोजिट आर अँगल. एक अँगल क्यू पी आरचा अपोजिट आणि पी क्यूचा अपोजिट अँगल आर हे कॉन्ग्रुएंट होतील. क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर. हे आहे आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. आता मी काय करतो, हा जो आर अँगल आहे याला पी आर क्यू असं लिहून घेतो. दॅट इज अँगल क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आरला लिहितो आहे मी पी आर क्यू. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि याला मी 1 नंबर टाकतो. सेम अँगल तोच आहे. आरला फक्त मी पी आर क्यू लिहिला आहे. सेम अँगल डिफरंट नेम. तीन स्टेपमध्ये एक्झाम्पल आहे, 2 नाही 3 स्टेपमध्ये जाईल. सेकंड स्टेप मी घेतो आता हा जो पी आर क्यू आहे हा एक्सटेरियर अँगल आहे ट्रायंगल पी आर एसचा. लक्षात घ्या, पी आर क्यू हा या पी आर एस या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे. आणि या एक्सटेरियर अँगलसाठी हा आणि हा म्हणजे आर पी एस आणि पी एस आर हे दोन जे आहेत हे आहेत रिमोट इंटिरियर अँगल्स. तर हा पी आर क्यू हा या ट्रायंगलचा पी आर एस ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे. सेकंड अँगल पी आर क्यू इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल पी आर एस. आणि आत्ताच मी तुम्हाला एक एक्सटेरियर अँगल थेरम सांगितलं की एक्सटेरियर अँगल हा दोन्ही रिमोट इंटेरियर अँगल्सपेक्षा मोठा असतो. तर हा पी आर क्यू जो आहे हा अँगल पी एस आरपेक्षा या दोनपेक्षा मोठा आहे. तर मला या अँगलशी काही घेणं नाही. मला हा अँगल जो आहे हा या एस अँगलपेक्षा मोठा दाखवायचा. याला मी एसच म्हणतो नुसतं, अँगल एस. तर पी आर क्यू इज ग्रेटर दॅन अँगल एस. ठीक आहे. अँगल पी आर क्यू हा एक्सटेरियर अँगल आहे या ट्रायंगलचा. आणि हे दोन, एक पी आणि एस, हे दोन जे आहेत हे या एक्सटेरियर अँगलचे रिमोट इंटेरियर अँगल आहेत. एक्सटेरियर अँगल दोन्ही रिमोट इंटेरियर अँगल्सपेक्षा मोठा असतो असं एक्सटेरियर अँगल थेरम सांगते. तर हा पी आर क्यू जो आहे हा या पीपेक्षा म्हणजे आर पी एसपेक्षा आणि एसपेक्षा म्हणजे पी एस आरपेक्षा या दोन्हीपेक्षा हा मोठा असेल. तर मला या अँगलशी काही घेणं देणं नाही आहे आर पी एसशी. तर मी या पी आर क्यूला फक्त या पी एस आरपेक्षा म्हणजे एसपेक्षा मोठा घेतो. देअरफॉर अँगल पी आर क्यू इज ग्रेटर दॅन अँगल एस. हा पी आर क्यू जो आहे हा अँगल एसपेक्षा मोठा आहे. 2 नंबर. आणि इथे थिअरम वापरलं मी एक्सटेरियर अँगल थिअरम. हे आहे एक्सटेरियर अँगल थिअरम. आता फ्रॉम 1 and 2 या 1ला आणि 2ला आता आपण एकत्र करू. हे पहा क्यू आणि पी आर क्यू. मग याच्यात एक काम करू, इथे फ्रॉम 1 and 2 घेऊच नाही आपण, पुढे घेऊ. आता पहा क्यू आणि पी आर क्यू हे कॉन्ग्रुएंट आहेत. हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत. आणि हा पी आर क्यू जो आहे या दोघांपैकी हा अँगल एसपेक्षा मोठा आहे. जर पी आर क्यू अँगल एसपेक्षा मोठा असेल तर क्यूसुद्धा एसपेक्षा मोठा असेल. कारण पी आर क्यू आणि क्यू हे सारखे अँगल्स आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, आपण प्रूव्ह केलेलं आहे. तर या दोनपैकी पी आर क्यू जो आहे हा एसपेक्षा मोठा आहे. तर मग क्यूसुद्धा एसपेक्षा मोठा असेल. तर मी करतो मग देअरफॉर पी आर क्यू जो आहे क्यू एवढ्याच आहे, पी आर क्यू आणि क्यू सारखे आहेत. तर मी पी आर क्यूच्या ऐवजी इथे क्यू अँगल टाकतो आहे. तर पी आर क्यू जर एसपेक्षा मोठा असेल तर मग क्यूसुद्धा एसपेक्षा मोठा असेल. तर लक्षात घ्या, क्यू आणि पी आर क्यू सारखे आहेत आणि पी आर क्यू एसपेक्षा मोठा आहे. तर पी आर क्यूला काढून त्याच्या जागी मी आता क्यू टाकतो. देअरफॉर अँगल क्यू इज ग्रेटर दॅन अँगल एस. हे घेतलं आहे मी फ्रॉम 1 and 2. आता मी या दोन्हींचे नाव बदलवतो. दॅट इज हा
नाही बदलवले तरी चालतील. सोपं करू आपण याला, सोडून देऊ आपण याला. अँगल क्यू इज ग्रेटर दॅन अँगल एस. आता मी तिसरी स्टेप घेतो, लास्ट. नाव इन ट्रायंगल. आता हा पी क्यू एस ट्रायंगल घ्यायचा आपण. पी क्यू एस, नाव इन ट्रायंगल पी क्यू एस. अँगल क्यू याला 3 नंबर टाका मुलांना. इज ग्रेटर दॅन अँगल एस फ्रॉम 3. आता ट्रायंगल पी क्यू एसमध्ये क्यू अँगल हा एसपेक्षा मोठा आहे. मग जर तुम्ही इनइक्वॅलिटीजचे थेरम शिकले ट्रायंगलचे 2 अँगल्स जर सारखे नसतील, म्हणजे लहान मोठे असतील, तर मोठ्या अँगल समोरची साईड मोठी असते, लहान अँगल समोरची साईड लहान असते. तर पी क्यू एस ट्रायंगलमध्ये क्यू अँगल हा एस अँगलपेक्षा मोठा आहे, म्हणून अँगल क्यू समोरची पी एस साईड, कारण आपण पी क्यू एस ट्रायंगल कन्सिडर करतो आहे. पी क्यू एसचे क्यू आणि एस आपल्याजवळ कम्पेअर आहेत. क्यू मोठा आहे एसपेक्षा, तर क्यू समोरची पी एस साईड ही एस समोरच्या पी क्यू साईडपेक्षा मोठी असेल. म्हणजे ट्रायंगलमध्ये 2 अँगल्स जर सारखे नसतील, तर मोठा अँगल जो आहे त्याच्या समोरची साईड मोठी. तर अँगल क्यू समोरची साईड आहे पी एस, देअरफॉर सेक पी एस इज ग्रेटर दॅन, आणि अँगल एस समोरची साईड आहे पी क्यू, सेक पी क्यू. साईड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर अँगलची अपोजिट साईड ही ग्रेटर असते. दस अशा पद्धतीने सेक पी एस इज ग्रेटर दॅन सेक पी क्यू इज प्रूव्ड. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल जे आहे आपण सोडू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, त्याची फिगर आपण काढू पहिल्यांदा. ते एक्झाम्पल आपण लिहून देऊ इन फिगर. ते असं करतो मी, ते एक्झाम्पल लिहिताना गिव्हन टू प्रूव्हच्या भाषेतच लिहितो. गिव्हन आहे आपल्याला 8th एक्झाम्पल आहे की इन फिगर इन ट्रायंगल ABC, sec AD and sec BE are altitudes, and AE equal to BD. To prove sec AD is congruent to sec BE. बघू, फिगर काढू आपण आता. एक ट्रायंगल आहे आपल्याजवळ ABC. हे पहा, इथे ए आहे, इथे बी आहे आणि इथे सी आहे. तर ए डी म्हणजे एमधून एक अल्टिट्यूड काढला आहे. अल्टिट्यूड म्हणजे परपेंडिक्युलर. तर एमधून कोणावर टाकाल? बी सीवर. तर ए डी अल्टिट्यूड आहे. तर अल्टिट्यूड काय असतो? ट्रायंगलच्या व्हर्टेक्समधून अपोजिट साईडवर टाकलेला परपेंडिक्युलर. तर ए डी आणि बी हे अल्टिट्यूड्स आहेत. मग ए डी म्हणजे एमधून, तर एमधून कोणावर काढलेला असेल तो? बी सीवर. तर हा ए डी अल्टिट्यूड झाला, म्हणजे हाईट. अल्टिट्यूडला हाईट म्हणतात. आणि एक अल्टिट्यूड आहे बी. तर बीमधून तुम्हाला एक परपेंडिक्युलर टाकावं लागेल. ते पण मी स्केल पकडली, स्केलवरची रेष ही ए सीची मॅच केली. बीमधून ए सीवर परपेंडिक्युलर टाकायचं आहे तुम्हाला. हा मी बीमधून ए सीवर परपेंडिक्युलर टाकला. तर या अल्टिट्यूडचं नाव आहे बी ई. ते ए डी आणि बी अल्टिट्यूड आहेत. आणि आणखी काय दिलं आपल्याला? ए ई साईड, ए ई ची लांबी आणि बी डीची लांबी सारखी आहे. जे ए ई आणि बी डी सारखे आहेत. बघा, ट्रायंगल ए बी सी आहे. ए डी अल्टिट्यूड आहे, म्हणजे एमधून बी सीवर परपेंडिक्युलर. बी ईसुद्धा अल्टिट्यूड आहे, म्हणजे बीमधून ए सीवर परपेंडिक्युलर. आणि ए ईची लेंथ आणि ए डीची लेंथ सारखी आहे. प्रूव्ह करायचं आहे सेक ए डी इज कॉन्ग्रुएंट टू बी ई. हा ए डी आणि बी हे अल्टिट्यूड आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. खूप सोपं असं हे
प्रूफ घेतो मी. हे बघा, हे दोन ट्रायंगल्स जे आहेत, हे दोन ट्रायंगल आपण घेणार आहे. AEB ट्रायंगल, AEB ट्रायंगल मुलांनो, AEB ट्रायंगल. आता हा AEB मी कसा वाचला, तर हा वाचतो आहे मी, एक काम करू, पहिले AD असल्यामुळे हा ट्रायंगल घेऊ आपण पहिल्यांदा. ADB, या ADBला मी कसं वाचलं, याला वाचलं मी राईट अँगल करणाऱ्या मोठ्या साईडवरून लहान साईडवर. तर हा जो दुसरा ट्रायंगल आहे, मग हा राईट अँगल ट्रायंगल छोटा, याला वाचावं लागेल मला BEA, कारण जसं मी याला वाचलं तसं मला याला वाचावं लागेल. हा ADB जो मी कसं वाचतो आहे, ADB राईट अँगल करणाऱ्या मोठ्या साईडवरून लहान साईडवर. तर हा जो छोटा राईट अँगल ट्रायंगल आहे, याला मी राईट अँगल करणाऱ्या मोठ्या साईडवरून लहान साईडवर वाचावं लागेल. तर इन ट्रायंगल ADB अँड ट्रायंगल BEA, आता हे दोन्ही राईट ट्रायंगल्स आहेत. इन राईट अँगल्ड ट्रायंगल्स काय दिलं आपल्याला, हे AD आणि BE अल्टिट्यूड आहेत आणि AE आणि BD सारखे आहेत. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे AD इज कॉन्ग्रुएंट टू BE. तर मी काय करतो आहे, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवतो आहे. एक ADB राईट अँगल करणाऱ्या मोठ्या साईडवरून लाईन साईडवर, आणि एक BEA राईट अँगल करणाऱ्या मोठ्या साईडवरून लहान साईडवर. तर हे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल आहे, कारण हे अल्टिट्यूड आहेत. तर इन राईट अँगल ट्रायंगल्स, मग ट्रायंगलचे नावं लिहितो आता, ADB अँड ट्रायंगल BEA. हायपोटेनस, आता पहा, ADBचा हायपोटेनस AB घेतो. परत पहा, ADBचा हायपोटेनस AB घेतो आणि BEAचा हायपोटेनस BA घेतो. लक्षात घ्या, ADBचा हायपोटेनस AB आणि BEAचा हायपोटेनस BA. हायपोटेनस AB इज कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनस BA. ADBचा हायपोटेनस AB आणि BEAचा हायपोटेनस BA हे कॉन्ग्रुएंट आहे, कारण ही कॉमन साईड आहे. नंतर ADB ट्रायंगलची BD साईड आणि BEA ट्रायंगलची AE साईड हे कॉन्ग्रुएंट दिले आपल्याला. BD आणि AE साईड, BD ADBची BD साईड आणि BEAची AE साईड हे आपल्याला दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट दिलेले आहे. साईड BD, तर पहिले साईड BD घ्यावं लागेल. इथे AE आणि BD इक्वल आहेत म्हणजेच कॉन्ग्रुएंट आहेत. तर BD पहिले घेतो, कारण ADB आपण ट्रायंगल पहिला घेतला आहे. साईड BD इज कॉन्ग्रुएंट टू साईड AE. हे पायांच्या लेन्थ आपल्याला सारख्या दिल्या, लेन्थ सारखे असणे म्हणजे साईड कॉन्ग्रुएंट असते. तर हे गिवन आहे आपल्याला. मग देअरफॉर ट्रायंगल ADB इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल BEA. ही झाली हायपोटेनस साईड टेस्ट. हे दोन्ही राईट अँगल ट्रायंगल होते, यांचे हायपोटेनस कॉन्ग्रुएंट आहे कारण कॉमन साईड आहे, आणि याची BD आणि याची AE हे कॉन्ग्रुएंट दिले होते. म्हणजे हे दोन ट्रायंगल जे आहेत ADB आणि BEA हे कॉन्ग्रुएंट आहेत हायपोटेनस साईड टेस्टने. आणि तुम्हाला माहीत आहे, ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर करस्पॉन्डिंग साईड कॉन्ग्रुएंट असतात. मग ADBची AD साईड आणि BEAची BE साईड ह्या कॉन्ग्रुएंट होतील. मग देअरफॉर ADBची AD, BEAची BE ह्या कॉन्ग्रुएंट होतील. साईड AD इज कॉन्ग्रुएंट टू साईड BE. ह्यात करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. आणि साईड जे आहेत, हे साईड जे आहेत या दोन ट्रायंगलचे, हे साईड म्हणजे सेगमेंटच असतात. तर याला मी इथे सेगमेंट दिलं होतं आपल्याला, म्हणून साईडला आता मी सेगमेंट लिहितो, कारण साईड जे असतात ट्रायंगलचे ते सेगमेंटच असतात. साईड कॉन्ग्रुएंट असणे म्हणजे हे सेगमेंट कॉन्ग्रुएंट असणे. सेग AD इज कॉन्ग्रुएंट टू सेग BE इज प्रूव्ड. तर अशा पद्धतीने हा एक्झरसाईज मी आता संपवलेला आहे. मी आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट सेशनमध्ये सिमिलर ट्रायंगल्सबद्दल तुम्हाला शिकवेन. हा लास्ट टॉपिक असेल या चॅप्टरमधला, आणि मग लास्ट एक्झरसाईज आणि प्रॉब्लेम सेट आपण चॅप्टर संपून नेक्स्ट चॅप्टरकडे वळायला काही हरकत नाही.